नमस्कार मंडळी. पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे तुमचं मनापासून आभार. पण असे काही प्रेक्षक आहेत जे आपली व्हिडिओ तर बघतात, पण आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्या प्रेक्षकांसाठी माझी नम्र विनंती. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप सारी मोटिवेशन भेटते. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी ज्या नवीन व्हिडिओ टाकेल त्या तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. बाप्पाचं आगमन लवकरच येत आहे. सगळीकडे लोकांची गडबड उडाली आहे. ती म्हणजे मूर्ती घेण्यासाठी, शोभ सजावटीसाठी साहित्य घेण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी होत आहे. दरवर्षी गणपती आला की सर्वजण एकच सल्ले देतात, ते म्हणजे मूर्ती शाडूचीच घ्या, पीओपी नको. कारण शाडूची मूर्ती नैसर्गिक आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. पण थांबा, शाडूची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता जाणून घेऊया शाडू माती म्हणजे काय. तर नदीच्या काठी जी मऊसर माती असते, जो गाळ असतो, त्याला एक प्रकारचा चिकटपणा असतो. ती माती मऊ असते, जेणेकरून नक्षीकाम करण्यासाठी ती उत्तम ठरते. पारंपरिक पद्धतीनुसार हीच माती मूर्ती घडवण्यासाठी वापरली जात असे. अगदी दूरचंच कशाला, लालबागचा राजाची मूर्ती जी आपण बघतो ती 1934 पासून शाडूच्या मातीपासूनच बनवली जात होती. मूर्ती जरी शाडूची असली, नैसर्गिक असली, तरी त्याच्यावर वापरले जाणारे कलर हे नैसर्गिकच असतील ही मोठी चिंतेची बाब आहे. बरेच मूर्तिकार जे रंग वापरतात ते केमिकल बेस्ड असतात. त्याच्यामध्ये लीड, क्रोमियम यासारखे घातक धातू असतात. जेव्हा आपण मूर्ती विसर्जित करतो तेव्हा हे रंग पाण्यात मिसळतात आणि जलचर प्राण्यांना, इव्हन माशांना याचा धोका होतो. मूर्ती शाडूची घेतली म्हणजे झालं नाही. मूर्ती जरी शाडूची असली तर त्यावर वापरले जाणारे कलर हे नैसर्गिक आहे का, ही तपासणीही आपण केली पाहिजे. आजकाल महानगरपालिका मूर्तिकारांना मोफत इको फ्रेंडली नैसर्गिक कलर, रंग यांचा पुरवठा करत आहे. हे एक चांगलेच पाऊल आहे. आज शाडूच्या मूर्तींची मागणी खूप वाढलेली आहे. पण मार्केटमध्ये ज्या शाडूच्या मूर्ती अवेलेबल आहेत, त्यामध्ये भरपूर भेसळही आपल्याला बघायला मिळते. शाडूच्या मूर्तीत थोड्या प्रमाणात पीओपी आणि इतर घटक समाविष्ट असतात. खरी शाडू मूर्ती ही जड असते, ठिसूळ असते आणि महाग असते. तर मिश्रण केलेली मूर्ती ही हलकी आणि स्वस्त असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये मूर्ती घ्यायला जाल, तेव्हा लेबल न बघता त्यावर नीट तपासणी करा. तुम्ही म्हणाल, शाडूची मूर्ती ओळखायची कशी? तर शाडूची मूर्ती तुलनेने जड असते. जर हातात तुम्ही उचलला तर मातीसारखा पोत जाणवतो. पृष्ठभाग खडबडीत आणि नैसर्गिक असतो. पीओपी सारखा एकसंध गुळगुळीत नसतो. जर तुम्ही पाण्याचा थेंब टाकला तर तो हळूहळू ओला होतो आणि माती मऊ पडते. पीओपी असल्यास पृष्ठभाग तसाच कठीण राहतो. राज्य सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट सांगितलेले आहे की नैसर्गिक तलावात शाडूची मूर्ती विसर्जन केली तर त्यावर काहीही निर्बंध लागणार नाहीत. हे नियम फक्त आणि फक्त पीओपी मूर्तींबद्दल आहेत. म्हणजेच प्रशासनाने हे कबूल केलं आहे की शाडूची मूर्ती ही तुलनेने सुरक्षित आहे. प्रश्न आहे तो रंग आणि आकारमानाचा. तर मित्रांनो, निष्कर्ष हा आहे की माती जरी नैसर्गिक असली आणि पाण्यात लवकर विरघळणारी असेल, तरी रंग हे नैसर्गिकच असतील असे नाही. आणि मार्केटमध्ये ज्या शाडूच्या मूर्ती आपल्याला दिसतात, त्या शाडूच्या मूर्ती 100% शाडूच्याच असतील याची शाश्वती नाही. म्हणजे 100% शुद्ध मूर्ती शाडूची तीच असेल, जी शाडूचीही असेल आणि त्यावर वापरले जाणारे कलर म्हणजे रंग तेही नैसर्गिकरित्या तयार केलेले असतील. तरच ती शाडूची मूर्ती असेल. तुम्ही पुढच्या वेळेस मार्केटला शाडूची मूर्ती खरेदी करण्यासाठी जात असाल, तर त्या मूर्तिकाराला किंवा त्या दुकानदाराला विचारा, की ही मूर्ती शाडूची जरी असली, तर त्यावर वापरले जाणारे रंग हे नैसर्गिकरित्या वापरले गेलेले आहे की नाही. हो, तुम्हा सर्वांना एकच विनंती, की जेव्हा तुम्ही गणपती विसर्जन कराल, तर तुमची मूर्ती छोटी असेल, तर ती तुम्ही घरच्या घरी बादलीत विसर्जन करू शकता. मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही शाडूची मूर्ती कसे ओळखता. भेटूया पुढच्या भागात नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.